नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अड्डा 247 मराठी या यूट्यूब चॅनलवर. तसंच मी शरद गायके तुमचं सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये सुद्धा. मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी मुद्दामून घेऊन आलो आहे. स्पेशली तुमच्यासाठी एक महत्त्वाची गुड न्यूज घेऊन आलो आहे. तर बेसिकली ICAR इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट भारतीय कृषी अनुसंधान संस्थान असं ज्याला हिंदीमध्ये म्हणतात. या संस्थेमध्ये टेक्निशियन 1 नावाच्या पोस्टसाठी 641 वेकन्सीज जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याची परीक्षा हे नोटिफिकेशन 18 डिसेंबर रोजी आलंय आणि लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असणार आहे, परीक्षा केव्हा होणार आहे, कशा पद्धतीची असणार आहे. तर ह्या नोटिफिकेशन बद्दल बोलण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर मी त्वरित माझं व्हिडिओ कॅप्चर बंद करून तुम्हाला नोटिफिकेशन दाखवतोय. जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत नोटिफिकेशनमध्ये त्यांना मी हायलाइट केलं आहे. तर नोटिफिकेशन बघून घेऊ आपण एकदा. हे आहे आपलं नोटिफिकेशन. बघा, भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. तर नोटिफिकेशन आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फॉर रिक्रुटमेंट टू टेक्निशियन T1 पोस्ट्स at ICAR headquarters and its research institutes 2021. म्हणजे ICAR चं जे हेडक्वार्टर आहे पुसा न्यू दिल्लीमध्ये, त्या हेडक्वार्टर सोबतच इतर जे काही त्यांचे रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत त्या ठिकाणी पदभरती करण्यासाठी हे टेक्निशियन 1 च्या पोस्ट भरती करण्यासाठी ही परीक्षा होत आहे. यामध्ये सांगितलं आहे द इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट AIRI विल कंडक्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ टेक्निशियन T1 असं त्या पोस्टचं नाव आहे. अंडर direct recruitment in pay level 3 of 7th CPC pay matrix of ICAR. Research institutes in accordance with the rules issued by the Indian Council of Agricultural Research, the AIRI, under the administrative control of Indian Council of Agricultural Research, DARE, Krishi Bhavan, New Delhi will hold online computer based test. CBT होणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. त्याच्यामध्ये काही महत्वाच्या तारखा आहेत, इम्पॉर्टंट डेट्स, आणि ह्या सर्व यापैकी काही डेट्स टेंटेटिव्ह पण आहेत. ज्या डेट्सच्या वरती असं स्टार मार्क असेल त्या टेंटेटिव्हली सांगितलेल्या आहेत. जसं की बघा, सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन स्टार्ट्स ऑन 18 डिसेंबर 2021. 18 डिसेंबर रोजी म्हणजे 2 दिवसांपूर्वी ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू करण्यात आली आहे. लास्ट डेट अँड टाइम फॉर रिसीट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन इज 10 जानेवारी 2022. म्हणजे 10 जानेवारी 2022 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता रात्री 11:55 आणि लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे. त्यासाठी ही शेवटची तारीख तीच आहे 10 जानेवारी 2022 आणि वेळ आहे रात्री 11:55 डेट ऑफ ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झामिनेशन, जी CBT एक्झाम आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे, त्याची तारीख टेंटेटिव्हली सांगितली आहे की 25 जानेवारी आणि 5 फेब्रुवारी 2022 मध्ये ही परीक्षा घेण्यात येईल. मग बघा, वेकन्सीजचा अनेक्शर दिलेला आहे. अनेक्शर 1 मध्ये टोटल नंबर ऑफ वेकन्सी सांगितलं आहे 641. 641 पदांसाठी, 641 जागांसाठी ही भरती होत आहे. त्यामध्ये वेगवेगळे अनरिझर्व्ड आहेत, EWS आहे, SC ST OBC, एक्स सर्व्हिसमन आणि बेंचमार्क डिसेबिलिटीज साठी, नंतर PWBD साठी आहे, दिव्यांगजन आणि फंक्शनल रिक्वायरमेंट. तर या पद्धतीने या वेकन्सीज दिलेल्या आहेत. तर पुढे एसेन्शियल क्वालिफिकेशन, मॅट्रिक्युलेशन पास फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्ड, म्हणजे फक्त 10वी पास असलेले कॅन्डिडेट्स या परीक्षांना सुद्धा फॉर्म भरू शकतात. ज्यांचं 10वी पास झालेलं आहे, ज्यांच्याकडे मॅट्रिक्युलेशन पासचं सर्टिफिकेट आहे, ते विद्यार्थी, ते कॅन्डिडेट्स या परीक्षेला फॉर्म भरू शकतात. ह्यामध्ये आणखी दिलेलं आहे समोर
की तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरणार आहात त्यावेळेला तुम्हाला पर्सेंटेज जे मिळाले आहेत 10वीच्या परीक्षेमध्ये ते तुम्हाला तिथं व्यवस्थित फिल करायचे आहेत. किती टक्के, पॉइंट किती हे व्यवस्थित भरायचंय. जर इथं दिलंय वेअर पर्सेंटेज ऑफ मार्क्स इज नॉट अवॉर्डेड बाय द युनिव्हर्सिटी बट ओन्ली CGPA और OGPA इज अवॉर्डेड. म्हणजे जर पर्सेंटेज जर तुमचे दिलेले नसतील, फक्त CGPA, OGPA दिलेला असेल, तर द सेम शॅल बी कन्व्हर्टेड इंटू पर्सेंटेज इन टर्म्स ऑफ कन्व्हर्जन नॉर्म्स ऑफ युनिव्हर्सिटी इन दिस रिगार्ड बिसाइड्स इंडिकेटिंग द CGPA, OGPA इन द अप्लिकेशन फॉर्म. म्हणजे मग तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म मध्ये CGPA वगैरे दिलं असेल तर तेही लिहायचंय. आणि युनिव्हर्सिटीचे जे काही नॉर्म्स आहेत, कन्व्हर्जनचे नॉर्म्स, त्या नॉर्म्सच्या नुसार तुम्हाला तुमचा स्कोर हा पर्सेंटेज मध्ये सुद्धा कन्वर्ट करून तिथे फिल करायचा आहे. राउंड ऑफ पर्सेंटेज विल नॉट बी acceptable अंडर एनी सर्कमस्टान्सेस. राउंड ऑफ पर्सेंटेज नका टाकू, व्यवस्थित टाका किती पॉइंट किती. जसं की 59.99% जर आलं तर त्याला 60 विल बी ट्रीटेड लेस दॅन 60%, अशा पद्धतीने ते केलं गेलं पाहिजे. त्यानंतर दिलं आहे फॉर सर्व्हिंग कॅन्डिडेट्स, ऑल कॅन्डिडेट्स इन द सर्व्हिस ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च or any other government service, whether in a permanent or in temporary capacity, employees under probation, other than usual outsourced or daily rated employees, must inform in writing to their head of office or department that they have applied for this एक्झामिनेशन. म्हणजे जे लोक ऑलरेडी ICAR किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये सध्या कार्यरत आहेत परमनंटली किंवा प्रोबेशन पिरियडमध्ये असतील, त्या लोकांसाठी नोटीस आहे की तुम्ही जर या परीक्षेसाठी फॉर्म भरत असाल तर तुमचं जे काही हेड ऑफ ऑफिस आहेत किंवा तुमचे जे हेड ऑफ डिपार्टमेंट असतील, जे बॉस असतील, सिनियर असतील, त्यांना तुम्ही हे कळवलं पाहिजे की तुम्ही ह्या परीक्षेसाठी फॉर्म भरला आहात. नंतर एक्झामिनेशन सिटीज बद्दल सांगितलेलं आहे. एक्झामिनेशन सिटीजचं जे आहे अनेक्शर 2 मध्ये दिलंय. त्या महाराष्ट्रासाठी काय काय सिटीज आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तत्पूर्वी इकडे नो रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ सेंटर वुड बी एंटरटेन्ड ॲट लेटर स्टेज. म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला परीक्षेचा फॉर्म भरत असाल त्यावेळी तुम्हाला कुठलेही 5 शहरं तुमच्या ऑर्डर ऑफ देअर प्रेफरन्स नुसार भरायचे आहेत. त्यापैकी कुठेही तुमचं सेंटर येऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला चेंज करता येणार नाही. एज लिमिट महत्वाचा मुद्दा असतो. सांगितलंय की मिनिमम एज लिमिट इज 18 इयर्स ॲज ऑन 10 जानेवारी 2022. दॅट इज क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन. 10 जानेवारी 2022 पर्यंत मिनिमम एज असलं पाहिजे तुमचं 18 वर्ष आणि मॅक्सिमम 30 वर्ष ॲज ऑन 10 जानेवारी. सेम डेट पर्यंत मॅक्सिमम तुमचं 30 नसलं पाहिजे, म्हणजे 30च्या क्रॉस नाही झाला असलं पाहिजे, 30च्या आत असलं पाहिजे. त्यानंतर अप्पर एज लिमिट किंवा जे काही एज रिलॅक्सेशन आपण म्हणतो कॅटेगरी वाईज, जसं की इतर एक्झाम्स मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, बँक आणि इन्शुरन्स एक्झाम मध्येही SC आणि ST कॅन्डिडेट्सना 5 वर्षांचं एज रिलॅक्सेशन मिळेल, OBC कॅन्डिडेट्सना 3 वर्षांचं रिलॅक्सेशन मिळेल. त्याच पद्धतीने पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी या कॅटेगरीमधील कॅन्डिडेट्सना 10 वर्षांचं एज रिलॅक्सेशन हे मिळणार आहे. आता पुढे हेही सांगितलंय की इन एनी सर्कमस्टन्स मॅक्सिमम एज लिमिट कॅन नॉट बी मोर दॅन 58 इयर्स ॲज ऑन 10 जानेवारी 2022. 58 वर्षापेक्षा अधिक वय कुठल्याही कॅन्डिडेटचं नसावं 10 जानेवारी 2022 पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्यानंतर इथं दिलं आहे फॉर SC ST कॅन्डिडेट्स, रिझर्वेशन ऑफ वेकन्सीज फॉर SC ST विल बी ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिरेक्टिव्स. Candidates belonging to SC ST category shall have to submit the attested copy of caste certificate issued by the competent authority at the time of document verification. ज्यावेळेला तुमचं व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेला तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट अटेस्टेड कॉपी जी असते कास्ट सर्टिफिकेटची ती तुम्हाला तिथे सबमिट करावी लागेल. तसंच OBC NCL अदर बॅकवर्ड क्लास नॉन क्रिमी लेअर कॅन्डिडेट साठी सांगितलंय की अदर बॅकवर्ड क्लास OBC NCL candidates in particular shall ensure that they possess the OBC NCL certificate in the prescribed format issued on or after 1st January 2020 as given in Annexure 5 to apply for the post under Government of India. 1 जानेवारी 2020 नंतर किंवा त्या तारखेला तुम्हाला जे इश्यू झालेलं OBC NCL सर्टिफिकेट आहे
प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅटमध्ये ते तुम्हाला सबमिट करावं लागेल. ते तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर इकडे काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. हां, ई-डब्ल्यू-एस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्सचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी सांगितलं की कॅन्डिडेट्स हू आर नॉट कव्हर्ड अंडर द स्कीम ऑफ रिझर्वेशन ऑफ एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-सी-एल अँड हुज फॅमिली ग्रॉस annual income is below 8 lakh rupees are to be identified as EWS for benefit of reservation of EWS. म्हणजे जे कॅन्डिडेट्स एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-सी-एल या कॅटेगरीमध्ये नाही आहेत, परंतु त्यांचं फॅमिली ग्रॉस अॅन्युअल इन्कम जे आहे, वार्षिक उत्पन्न जे आहे, ते जर 8 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्या कॅन्डिडेट्सना ई-डब्ल्यू-एस या कॅटेगरीमधून फॉर्म भरता येणार आहे. आणि द इन्कम ऑफ द फायनान्शियल इयर 2021 विल ओनली बी कन्सिडर्ड. आणि तुमचं जे इन्कम आहे, ते तुमचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्नाचा जो दाखला तुम्ही काढणार आहात, तो वर्ष 2020-2021 साठी तुम्हाला काढावा लागेल. त्यानंतर पुढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. ओके, फीचं बघूया. ॲप्लिकेशन फी डिटेल्स. कॅन्डिडेट सीकिंग ॲडमिशन टू द एक्झामिनेशन मस्ट पे टू द IARI फी ॲज फॉलोज. जसं की अनरिझर्व्ड, ओ-बी-सी, एन-सी-एल आणि ई-डब्ल्यू-एस जे कॅन्डिडेट्स असतील, ह्या कॅटेगरीमधील जे कॅन्डिडेट्स असतील, त्यांना एक्झामिनेशन फी असणार आहे ₹700 आणि रजिस्ट्रेशन फी असणार आहे ₹300. म्हणजे टोटल फी त्यांना ₹1000 असणार आहे. आणि विमेन, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, एक्स सर्व्हिसमॅन आणि पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी या कॅटेगरीमध्ये येणारे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एक्झामिनेशन फी नाहीये. फक्त रजिस्ट्रेशन फी आहे ₹300 आणि टोटल त्यांच्यासाठी ₹300 फी असणार आहे. इथं त्यांनी दिलेलं आहे की ऑल फिमेल कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू scheduled caste, scheduled tribe, ex-serviceman person with benchmark disability are exempted from payment of examination fee. They have to pay registration fee only. इथेही दिलंय आणि खाली त्यांनी नोट सुद्धा त्या ठिकाणी बोल्ड करून दिलेला आहे. नंतर इथं नोट ज्या दिलेल्या आहेत 4, त्यापैकी पहिली नोट महत्वाची आहे, ज्यामध्ये सांगितलं की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट अवेलेबल ऑन द वेबसाईट www.iari.res.in only. Fee must be paid in online mode only. तर फक्त ह्याच वेबसाईटवरून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवरून फॉर्म भरायचा नाहीये. दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवरून तुम्हाला पेमेंट करायचं नाहीये. ठीक आहे. म्हणजे हे यासाठी दिलंय की विद्यार्थ्यांची, कॅन्डिडेटची फसवणूक होऊ नये दुसऱ्या कुठल्या फ्रॉड वेबसाईट्सद्वारे, म्हणून तुम्हाला इथं ही नोट देण्यात आली आहे स्पेशली. त्यानंतर प्लॅन ऑफ एक्झामिनेशन. इथं सांगितलंय की कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी असणार आहे, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइपचे 100 प्रश्न असणार आहेत विथ 4 मल्टिपल चॉईस आन्सर्स आउट ऑफ विच कॅन्डिडेट्स हॅज टू चूज 1 करेक्ट आन्सर ओनली. म्हणजे 100 प्रश्न दिलेत. त्या 100 प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये उत्तरासाठी तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले असणार आहेत. 4 पैकी कुठलं तरी एकच तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, ते तुम्हाला चूज करायचं आहे. ईच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला एकच मार्क आहे आणि इथे नेगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे. फॉर ईच रॉंग आन्सर 1/4 म्हणजे 0.25 मार्क शॅल बी डिडक्टेड. क्वालिफाइंग मार्क्स इन रिटन टेस्ट म्हणजे सीबीटी एक्झाम मध्ये क्वालिफाइंग मार्क्स इज प्रिस्क्राइब्ड ॲज 40% फॉर अनरिझर्व्ड कॅटेगरी कॅन्डिडेट्स, 30% फॉर एससी, ओबीसी, एनसीएल, ईडब्ल्यूएस अँड 25% फॉर एसटी कॅन्डिडेट्स. तर ह्या पद्धतीने तुम्हाला क्वालिफाइंग मार्क्स सुद्धा मिळवायचे आहेत. इन्स्ट्रक्शन्स फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तो तर नंतरचा मुद्दा आहे. ज्या गोष्टी मी इकडे हायलाइट करून सांगत नाहीये ते तुम्ही स्वतः वाचून घ्या. हाऊ टू अप्लाय त्याची जी प्रोसिजर आहे ती लेंथी आहे, ती एकदा वाचून घ्या. हे ज्या महत्वाच्या गोष्टी ह्या वाचून व्यवस्थित त्यानंतरच फॉर्म भरा. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडनं फॉर्म भरत असताना काही चूक होण्याची चान्सेस कमी राहतील. चूक न झालेलीच कधीही चांगली. अदरवाईज तुम्हाला परत फॉर्म भरावा लागतो. फी भरल्यानंतर तुम्हाला जर लक्षात आलं की एखादी चूक झाली आहे, तर परत तुम्हाला त्यामध्ये फॉर्म भरावा लागू शकतो, फी भरावी लागू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी होण्यापासून टाळू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर ह्या बऱ्याचशा सूचनाही दिलेल्या आहेत फॉर्म भरण्यासाठीच्या.
नॉर्मलायझेशन बद्दलही सांगितलंय की नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने होईल, त्याचा फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. आता पुढच्या पार्टमध्ये पॅन इंडिया एक्झामिनेशन सिटीज ॲनेक्शन 2 यामध्ये प्रत्येक राज्यातील कुठल्या कुठल्या शहरांमध्ये ह्या परीक्षेसाठी सेंटर्स असणार आहेत हे दिलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये बघूयात. महाराष्ट्रामध्ये अकोला, अमरावती, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, पुणे आणि सोलापूर एवढ्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील एवढ्या शहरांमध्ये एक्झामिनेशनचं सेंटर असणार आहे. तर या सर्व शहरांपैकी तुम्ही कुठलेही 4 की 5 त्यांनी वरती जे सांगितलंय त्या पद्धतीने तुमच्या ऑर्डर ऑफ रेफरन्समध्ये तुम्हाला सेंटरची लिस्ट टाकावी लागणार आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे की क्वेश्चन सॉरी एक्झाम स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे, काय काय विषय आहेत आणि कशा पद्धतीने किती किती मार्क्स साठी आहे. बघा, 4 विषय आहेत. एक जनरल नॉलेज 25 मार्कांसाठी आहे, मॅथमॅटिक्स गणित 25 मार्क्ससाठी आहे, सायन्स 25 मार्क्ससाठी आणि सोशल सायन्स 25 मार्क्ससाठी आहे. आता कारण की ही परीक्षा 10वी पासच्या बेसिसवरती असल्यामुळे हे सर्वच जे पेपर्स असणार आहे तुमचे, सर्वच जे क्वेश्चन्स असणार आहे तुमचे, ते 10वीच्या लेवलची मिळते जुळते असणार आहे. पुढे दिलेलं आहे त्यांनी की द क्वेश्चन पेपर्स विल बी प्रिपेअर्ड बायलिंग्वली इन इंग्लिश अँड हिंदी फॉर सेक्शन्स 1, 2, 3 अँड 4. या चारही विषयांचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये प्रिंट केलेले असणार आहेत. बायलिंग्वल पेपर असणार आहे. The question paper will be common for all the functional groups in which the recruitment is proposed to be made. There will be no interview for the posts of technician T1. या पदाच्या भरतीसाठी कुठल्याही प्रकारचा पर्सनल इंटरव्ह्यू नसणार आहे. फक्त तुम्हाला एक्झामिनेशन लिहून एक्झामिनेशन पास करायची आहे. पुढे इथं दिलंय इंडिकेटिव्ह सिलेबस फॉर रिटन एक्झामिनेशन. मग जनरल नॉलेज मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं. Question may be designed to test knowledge of current events relating to India and its neighboring countries, especially pertaining to history, culture, geography, economic science, general policy and scientific research. तर करंट अफेअर्स शी रिलेटेड थोडंसं तुम्हाला जनरल नॉलेज मध्ये विचारलं जाणार. मॅथमॅटिक्स मध्ये विषय दिलेले आहेत मॅट्रिक लेवल क्वेश्चन्स ऑन नंबर सिस्टम. बघा, 10वीच्या लेवलचे क्वेश्चन्स असणार आहे नंबर सिस्टम वरती. फंडामेंटल अरिथमॅटिकल ऑपरेशन्स, अल्जेब्रा, geometry, mensuration, trigonometry and statistical charts. Science मध्ये metric level questions on physical and chemical substances, nature and behavior, world of living, natural phenomena, effects of current and natural resources. आणि इकडे social science सुद्धा दिलेला आहे. Metric level questions on India and the contemporary world democratic policies, पॉलिटिक्स. त्यानंतर दिला आहे अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोशल सायन्स मध्ये विचारल्या जाणार आहेत. तर जो सिलेबस दिलेला आहे, इंडिकेटिव्ह सिलेबस जो दिलेला आहे तो जवळपास 10वीच्याच लेवलचा आहे. म्हणजे मॅथमॅटिक्स, सायन्स आणि सोशल सायन्स हे तुम्हाला 10वीच्या लेवलचे सिलेबस आहे. जनरल नॉलेज मध्ये करंट अफेअर्स वरती जास्त भर असणार आहे. त्यामध्ये ही इंडिया आणि इट्स नेबरिंग कंट्रीजच्या रिलेटेड जे काही हिस्ट्री असेल, कल्चर असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक सायन्स असेल, त्यानंतर म्हणजे इकॉनॉमी असेल, त्यानंतर जनरल पॉलिसी अँड सायंटिफिक रिसर्च याबद्दलचे जे काही रिसेंट इव्हेंट्स आहेत, करंट इव्हेंट्स आहेत, त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारचा सिलेबस आहे. सिलेबस खूप सोपा आहे मित्रांनो. इकडे मग खाली पुढे दिले आहे ॲनेक्शन 4 मध्ये फॉर्मॅट फॉर SC/ST सर्टिफिकेट काय असलं पाहिजे. प्रिस्क्राइब सर्टिफिकेट फॉर्मॅट्स इथे दिलेले आहेत. income and asset certificate to be produced by economically weaker sections. वीकर सेक्शन साठी अशा पद्धतीचं तुम्हाला तुमचं उत्पन्नाचं जे सर्टिफिकेट आहे, दाखला आहे, तो तुम्हाला तिकडे प्रोड्यूस करावा लागणार आहे. सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी साठी प्रिस्क्राइब फॉर्मॅट इथं दिलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे प्रोव्हाइड केलेल्या आहेत नोटिफिकेशन मधून. तर अशा पद्धतीने हे नोटिफिकेशन या परीक्षेसाठी देण्यात आलेलं आहे. एक बघून घेऊ काही राहिलंय का नाही. तर या डेट्स लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, इम्पॉर्टंट डेट्स आहेत. 10 जानेवारीला शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. 10 जानेवारी 2022 ला
रात्री 11:55 तर जे विद्यार्थी, जे लोक या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना माझा सल्ला आहे, की अगदी 10 जानेवारी 2022 रोजी 11:55 वाट न बघता त्वरित फॉर्म भरायला सुरुवात करा. जेणेकरून तुमच्याकडनं फॉर्म इन्कम्प्लीट राहणं, गडबड होणं, घाई होणं, धावपळ होणं या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागणार नाही. ठीक आहे. आणि फॉर्म भरत असताना फॉर्म भरण्याची जी प्रोसिजर आहे त्याला सुद्धा व्यवस्थितपणे एकदा वाचून घ्या सर्वांनी. हाही मी तुम्हाला सल्ला देईन. चला, तर इथे मी हे सेशन किंवा हा व्हिडिओ संपवून तुम्हा सर्वांची रजा घेतो. उद्या भेटूया आपल्या नियमित वेळेला दुपारी 1 वाजता, ज्यामध्ये आपण म्हाडा भरती परीक्षा, त्यानंतर पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती, खैर पोलीस भरतीला तर इंग्लिश नसतं. या सरळ सेवा भरती परीक्षांसाठी जी आपली इंग्लिशची स्पेशल सीरीज दुपारी 1 वाजता सुरू केली आहे, त्या सेशनमध्ये आपण सर्वजण भेटणारच आहोत. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि सुरक्षित राहा. थँक सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.